नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये. शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आणि चांगली बातमी आहे मित्रांनो. शिंदे सरकारची ही मोठी घोषणा आहे. शेतकऱ्यांना मिळणार थेट 2,00,000चे अनुदान. लगेच पहा संपूर्ण माहिती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कशाप्रकारे 2,00,000 पर्यंतचे अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे. ही शिंदे सरकारची मोठी घोषणा आहे मित्रांनो. ही एक योजना आहे. चला, ही कोणती योजना आहे ही आपण बघूया. गोपीनाथ मुंडे किसान अपघात विमा योजना महाराष्ट्रात डिसेंबर 2019 पासून लागू करण्यात आली आहे. सदर योजना सध्या बंद असून या योजनेत काही बदल करण्यात आले आहेत. तर आपण या बातमीत पाहणार आहोत. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे नाव गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात संरक्षण अनुदान असे करण्यात आले आहे. म्हणजे जे योजना जी आहे ना त्याचं आता नाव बदलण्यात आलेलं आहे. पहिले जे नाव होतं ते काय होतं, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना. आता त्याचं नाव बदलून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात संरक्षण अनुदान योजना करण्यात आली आहे. मित्रांनो, योजनेबाबत नवीन शासनाची जी.आर. निघाला असून काही अटी व शर्यतीनुसार शेतकऱ्यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर कुटुंबाला 2,00,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. मित्रांनो, ही जी योजना आहे ही एक अपघात विमा आहे. यात मित्रांनो 2,00,000पर्यंतचा आर्थिक मदत यात शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. तरी या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी सर्वात आपण बघूया पुढे काय दिलंय. तर अर्ज इथे कुठे आणि कसा करायचा हे आपण इथं बघून घेऊया. अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यापासून 30 दिवसांच्या आत, म्हणजे अपघात जेव्हा होईल त्या अपघात झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत कागदावर तालुका कृषी अधिकाऱ्याकडे प्रस्ताव सादर करायचा आहे. म्हणजे इथं काय म्हणण्यात आलेलं आहे की शेतकऱ्याचा जेव्हा अपघात होईल तर अपघात झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत संबंधित कुटुंबांनी साध्या कागदावर तालुका कृषी अधिकाऱ्याकडे प्रस्ताव सादर करायचा आहे. म्हणजे तालुका अधिकारी जे आहे ना, तालुका कृषी अधिकारीकडे प्रस्ताव सादर करायचा आहे साध्या कागदावर. तसेच त्यांनी अपघाताची माहिती देणार सविस्तर अर्ज लिहून दिल्यास ते पात्र आहेत. म्हणजे त्यांना सविस्तर त्या माहिती द्यायची, कशा प्रकारे अपघात झालेला आहे ते संपूर्ण एका कागदावर त्यांना लिखित करून त्या कृषी अधिकाऱ्याकडे द्यायचं आहे. मृत्यू अपघाताने झाला आहे की अपंगत्वामुळे झाला आहे की नाही हे इत्यादी माहिती लिहावी. म्हणजे अपघात नेमका कसा झालाय, अपघातामुळे झालाय की काय अपंगत्वामुळे झालाय, हे सविस्तर माहिती तुम्हाला त्या कागदावर लिहायची आहे. याशिवाय प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर गोपीनाथराव मुंडे शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्याला लाभ मिळू शकतो. म्हणजे या योजनेगत संपूर्ण माहिती तुम्ही पाठवली, प्राथमिक माहिती दिली, त्यानंतर याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. तर आणखीन आपण याच्यात काय काय दिलेलं आहे मित्रांनो बघून घेऊ. या योजनेसाठी मी तुम्हाला एक पीडीएफ देईन. त्या पीडीएफ मध्ये या योजनेत चांगली माहिती दिलेली आहे. कुठले अपघातासाठी कुठले कागदपत्रे तुम्हाला जमा करायची आहेत ते आपण थोडक्यात इथे बघून घेऊया. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला 2,00,000ची आर्थिक मदत मिळणार आहे. शेतकरी अपघातात कायमचा अपंग झाल्यास आर्थिक मदत दिली जाईल. बघा, शेतकरी अपघातात कायमचा जर अपंग झाला तर त्याला आर्थिक मदत दिली जाईल. तसेच एखाद्या शेतकऱ्याला अपघातात शरीराचे 2 अवयव निकामी झाले तर अशाला किंवा अपंगत झालं, म्हणजे 2 अवयव जर त्याचे निकामी झाले, अपंग झाली, तर त्याला 2,00,000ची ते आर्थिक मदत दिलीच जाईल. आणि शरीराचा एक अवयव निकामी होऊन कायमच अपंग झाल्यास 1,00,000 रुपये आर्थिक मदत दिलीच जाईल. म्हणजे इथं काय सांगितलं त्यांना, जर दोन्ही अवयव जर निकामी झाले तर 2,00,000 भेटन, आणि जर कुठलाही एक अवयव जर निकामी झाला तर 1,00,000 रुपये ते देण्यात येईल. गोपीनाथ मुंडे किसान अपघात मदत अनुदान योजनेचे पात्रता निकष काय हे आपण इथे आता बघून घेऊया. या योजनेसाठी सर्व शेतकरी पात्र आहेत. म्हणजे शेतकऱ्यांसाठी योजना आहे. सर्व शेतकरी यासाठी पात्र आहेत. ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे, ज्यांच्या नावावर शेतजमीन नाही परंतु व्यक्ती शेतकरी कुटुंबातील आहे, अशा कुटुंबातील कोणताही सदस्य या योजनेसाठी अर्ज करू शकतो. म्हणजे यात काय सांगितलं त्यांनी की योजनेसाठी ते शेतकरी ते यात ठरणार आहे, शेतकरी पात्र आहे. आणि जर त्या व्यक्तीच्या नावावर जमीन आहे, त्याच्या नावावर जमीन नाही, जर जमीन असेल त्या व्यक्तीच्या नावावर तर तो पण इथे ग्राह्य धरण्यात आहे. आणि ज्याकडे जमीन नाही आहे, म्हणजे ज्याच्या नावावर जमीन नाही परंतु व्यक्ती शेतकरी कुटुंबातील आहे, म्हणजे शेतकरी कुटुंबातील जर तो असन मात्र त्याच्याजवळ जमीन नाही, तर ते पण इथं पात्र ठरणार आहे. कोणताही सदस्य योजनेसाठी अर्ज करू शकतो. परंतु त्याचबरोबर अर्जदारांचे वय 10 ते 75 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. मित्रांनो, एवढं कमी वर्ष बघा, 10 ते 75 वर्षाच्या मधला तो व्यक्ती असला पाहिजे, त्यासाठी ही योजना लागू होणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो ही एक योजना आहे. ही एक अपघात विमा आहे. इथे शिंदे सरकारद्वारे 2,00,000 1,00,000चा अनुदान तुम्हाला इथे मिळणार आहे. बरीच चांगली योजना आहे. याचा तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ही तुम्हाला ऑनलाईन फॉर्म, म्हणजे प्रक्रिया जी आहे ना त्याची ऑनलाईन आहे. तर कुठकुठले यात हे असणार आहे, अपघात झाल्यावर कुठले तुम्हाला कागदपत्र जमा करायचं आहे, तर हे आपण थोडक्यात आता बघून घेऊया. तर बघा, आता तुम्हाला एक इथे फोटो दिसेल. हे बघा, अपघाताचे स्वरूप नेमके कुठले आहे आणि त्यासाठी कुठले कागदपत्रे लागतील. तर बघा, रस्ता किंवा रेल्वे अपघात यासाठी कुठल्या कागदपत्रे लागतील. इन्व्हेरेक्टर, पंचनामा, पोस्ट मार्केट अहवाल, विमा संरक्षण, व्यक्ती वाहन चालविताना अपघात झाल्यास त्याचा मोटार वाहन परवाना, म्हणजे लायसन वगैरे झालं, हे इथे लागणार आहे. जर रस्त्यावर अपघात झाला किंवा रेल्वेत पटरीवर लागून कुठला अपघात झाला त्याच्यासाठी आहे. आणि पाण्यामध्ये डुबून जर मृत्यू झाला तर त्याच्यासाठी कुठला कागदपत्र लागतील, तर हे इथे दिलेलं आहे.
आणि जंतुनाशक अथवा अन्य कारणामुळे जर विषबाधा झाली त्यासाठी कुठले कागदपत्र लागतील हे सुद्धा इथे दिलेलं आहे मित्रांनो. तर मी हा तुम्हाला फोटो एक शेअर करताय, यात तुम्ही बघू शकता आणि ऑनलाईन यासाठी अप्लाय करू शकता. नमस्कार मित्रांनो, तर ठीक आहे, तर आजचा हा व्हिडिओ आपण थांबूया. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला तुम्ही शेअर करा आणि अशाच नवीन नवीन योजनेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.